जय श्रीश्याम. हाय हॅलो नमस्कार. प्रियाज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा आहे साधारण. थोडीशी हळद घेतली आहे, थोडा हिंग घेतलेला आहे, साधारण 1 चमचा बडीशोप आहेत, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथीची पावडर. पालक हा 2 मिनटं उकळत्या पाण्यात ठेवायचा आणि नंतर गार झाला की आपण तो फ्रीजमध्ये ठेवायचा. 10 मिनटासाठी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर तुमची पालक प्युरी ही पूर्णपणे हिरवीगार होते. 2 चमचे पांढरे तीळ घातलेत, 1 चमचा बेसन पीठ घालणार आहेत, अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे, अर्धा चमच्यालाही कमी असं लाल तिखट आपण घालणार आहेत. बसेल एवढं गव्हाचं पीठ आपण इथे घालणार आहेत. साधारण 2 वाट्या मी वापरलेला आहे. 2 चमचे दूध घालणार आहे आपण. दूध घातल्याने पालक परोठा मऊ असा राहतोय. आता हे व्यवस्थित मळून घेऊया. इथे तुम्ही बघू शकतात पिठाचा गोळा हा आपला हिरवागार दिसत आहे. पालक परोठा करताना जर ती ट्रिक वापरली तर आपले परोठे पण हिरवेगार होतात. 1 चमचा तेल टाकून देखील हे मी परत व्यवस्थित मळून घेणार आहे. हे तुम्ही बघू शकता एकदम एकसारखा असा परोठा लाटला गेलेला आहे. थोडंसं तेल मी इथे लावत आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात आपला हा परोठा तयार होतो. आलटून पलटून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. इथे तयार आहे आपला गरमागरम पौष्टिक असा पालक परोठा. थँक्यू फॉर वॉचिंग.